आत्ताच्या मुलांना काय माहीत आमचं शालेय जीवन कसं होतं ते. दिवाळीची सत्र परीक्षा संपली, शेवटचं पेपर गुरुजींच्या हातात टाकायचो, ते नीट पळत गाराडा किल्ला करायला. पण दिवाळीचा अभ्यास दिलेला असायचं. गृहपाठ 30पर्यंतची पाढे पाठ करा, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, हे सगळं अभ्यास असायचं. पण ते आमच्या किल्ला बनवायच्या नादात किंवा दिवाळीच्या उत्साहात ते लक्षातच राहायचं नाही. दिवाळी सगळं संपून शाळेत गेल्यावर मग लक्ष द्यायचं, अरे दिवाळीचा अभ्यास राहिला आहे. आणि आमच्या वर्गात मालन माने म्हणून एक आमची मैत्रीण होती. ती पहिल्याच दिवशी गुरुजींना आठवण सांगायची, गुरुजी दिवाळीतला अभ्यास, आणि स्टीलची पट्टी आणायची आणि शाळेत पहिला मार मी खायचो. असे दिवस होते. सिनेमा हा प्रकार नव्हता. एक म्हातारा खांद्यावर डबडं ठेवून आणायचा, त्यावर भावली असायची आणि तो असं काहीतरी वाजवायचा, मुंबई का ताल देखो, मुंबई का तमाशा देखो. आणि त्या डबड्याला असे छोटे छोटे होल असायचे. ते होल उघडलं की त्यात असे चित्र दिसायचे, ताजमहल, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र. आणि ते केसावर दाखवायचा. एवढं केस दिलं की ते टोपून उघडायचा आणि त्या टोपणात एका बाजूने मी, एका डोळ्याने मी आणि दुसऱ्या डोळ्याने माझा मित्र, असं आम्ही ते चित्र बघायचो. त्यात आनंद फार होता. त्याच्याशिवाय प्रार्थनेच्या वेळी अरे काल कोण गैरहजर होतं पुढं या असं म्हटलं की सगळी मुलं माझ्याकडे बघायची, कारण मी कायम गैरहजर असायचो. याच्याशिवाय ग्रहपाठ केलो नाही म्हणून गुरुजी बर्त पडवायचे, कोंबडा करायला लावायचे. पण घरी सांगायची पद्धत नव्हती, नाही तर घरात गेल्यावर आणि मार खायचं. एखाद्या वेळी शाळेत गेलो नाही तर गुरुजी सांगायचे, अरे जावा रे त्या राजाला उचलून आणा जावा. मग 4-5 पोरं यायची, तांड तांड, 2 पाय धरायचे, 2 हात धरायचे. मी बेरडासारखं वाढायचो आणि उचलून आणायचे आणि गुरुजी बत्त बडवायचे. तरी देखील आम्हाला कधी वाईट वाटलं नाही किंवा गुरुजींना आम्ही कधी उलटं बोललो नाही. शाळेत एखादी मुलगी जर नुसतं पेन मागितली आमच्याकडं तर सगळं वर्गभर चर्चा व्हायचं, अरे राजाकडे ती पेन मागितल्या, राजाकडे पेन मागितल्या. आणि एवढा आनंद व्हायचा काय सांगायचं नको. पण एवढं करूनही आम्ही कधी गुरुजींना उलटं बोललो नाही किंवा गुरुजींची बदली झाल्यावर किंवा त्यांचं आम्ही शाळा सोडून येताना त्यांना नतमस्तक होताना आम्हाला कधीही वाईट वाटलं नाही. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, कुठे गेल्या त्या मैत्रिणी, कुठे आहेत ते मित्र. कधीतरी यात्रा जत्रेत भेटतात, माहेरी आल्यावर भेटतात, तेवढंच बोलणं होतं. पण आठवणी आल्या, जुन्या आठवणी आल्या की कंठ दाटून येतो आणि डोळ्यात पाणी येतात. यावेळी ते दिवस देवा, लहानपण देगा देवा पुन्हा.